हिजाब आणि बुरखा बंदी प्रकरणी मुंबई हायकोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। मुंबईतील कॉलेजमधील हिजाब बंदी निर्णयात हस्तक्षेप करण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय। कॉलेजमधील बुरखा तसेच टोपीवरील बंदी कायम राहणार असा निर्णय हायकोर्टानं यावेळी दिलेला आहे। बंदी विरोधात 8 विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। कॉलेजच्या ड्रेस कोड रद्द करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आलेली होती, मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला। हिजाब प्रकरणात आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय हा देखील आलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी याचिकाकर्ते आहेत अतिक अहमद खान सर, काय आज जो निकाल आहे तो उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला आहे आणि नेमकं प्रकरण काय होतं? मी याचिकाकर्ता नाही, माझी एक बहिणी आहे याचिकाकर्ता। 9 याचिकाकर्ता ते लोक स्टुडंट आहे। आता प्रकरण हे झालं की कोर्टाने आमची याचिका डिसमिस केली आणि त्याची ऑर्डर कॉपी आता आमच्या हातात नाही आली। काय ग्राउंड होता आम्हाला माहीत नाही। आम्ही बघू, या ऑर्डर कॉपी येऊन एकदा आमच्या हातात येणार आहे तर आम्ही बघू की काय ग्राउंड जो होता त्याच्यात कोर्टात माननीय कोर्टाने आम्हाला आमचा याचिका जे डिसमिस केली। काय मागणी आहे ती या याचिकेमध्ये करण्यात आलेली होते? कोणत्या प्रकरणावरून ही याचिका आहे ती दाखल करण्यात आली? आमचं हेच मागणे होतं की आर्टिकल 21, आर्टिकल 19 आणि आर्टिकल 29 दॅट कल्चरल राईट टू फ्रीडम ते आमचा त्यांचा ते स्टुडंटचा व्हायलेशन होत होता। त्यात आमची मागणी होती की याला माननीय कोर्टने याला अपहेल्ड करेल। काय मागणी आहे ती केलेली होती? कुठलं कॉलेज होतं? कुठल्या कॉलेजच्या विरोधात ही जी मागणी आहे ती आपण उच्च न्यायालयामध्ये घेऊन आलेला होता? कॉलेजाचा विरोधात नाही, कॉलेजचा एक नोटीसचा विरोधात होता। ते आमची मागणी होती की हिजाब आणि नकाब ते अलाव करा अँड विथ द ओपन फेस। ते लोक अग्री करतात, पोरी ते लोक फेस ओपन करून आयडेंटिटीच्या काही क्वेश्चन नाही यायला पाहिजे, म्हणून आमची ती याचिका होती की ते अलाव करा। व्हिडिओ जर्नलिस्ट कविता गिरीसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।